प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रभूच्या नावाला धन्यवाद देते. कसे आहात तुम्ही? आशीर्वादित आहात असा माझा पूर्ण विश्वास आहे. आणि आज आपण पवित्र शास्त्रामधून काही वचन वाचूया. खरोखर परमेश्वराचं वचन हे सत्य आहे. आकाशपृथ्वी नाश होईल, नष्ट होईल, पण परमेश्वराचं वचन पडणार नाही. हे वचन सत्य आहे आणि ते प्रभू येशूच्या मुखातून निघालेलं वचन आहे. आणि म्हणून आपण ते वचन आता वाचूया की योहान याचा 10वा अध्याय आणि 10वं वचन काय सांगतं. चोर येतो तो केवळ चोरी, घात व नाश कराव्यास येतो. मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. परमेश्वराचं वचन असं सांगतो की चोर येतो तो चोरी करण्यासाठी, नाश करण्यासाठी आणि घात करण्यासाठी येतो. पण प्रभू येशू म्हणत आहे वचनातून की मी आलेलो आहे त्यांना विपुल आणि विपुल जीवन देण्यासाठी. कोणाला? तुम्हाला आणि मला विपुल जीवन देण्यासाठी प्रभू येशू या जगामध्ये आलेला आहे. आणि म्हणून प्रभूच्या नावाला धन्यवाद देते की प्रभू येशूचं वचन हे सत्य. प्रभू येशू कोणाचं जात, कोणाचा धर्म बदलण्यासाठी आलेला नाही. तर प्रभू येशू आलेला आहे तो प्रत्येकाचं जीवन बदलण्यासाठी आलेला आहे. आज तुम्ही दुःखामध्ये असताल, तुम्ही अश्रू ढाळत असताल, तुमच्या जीवनामध्ये संकट असतील, तुमच्या जीवनामध्ये आजार असेल, जी पण काय परिस्थिती असेल ती सर्व परिस्थिती बदलण्यासाठी प्रभू येशू आलेला आहे. आणि म्हणून या सुंदरशा वचनाबद्दल धन्यवाद देते की प्रभू येशूने सांगितलेलं मी तुम्हाला जीवन देण्यासाठी आलेलो आहे, विपुल आणि विपुल जीवन देण्यासाठी आलेलो आहे. आणि म्हणून प्रभूच्या वचनाबद्दल मी लाखो लाख धन्यवाद देते की प्रभूचं वचन सत्य आहे. ते कधी पडणार नाही, ते कधी ढळणार नाही. आमेन.